हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी आहे भाग्यश्री आणि आज मी जे हरिद्वारमध्ये जाते तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. आणि हरिद्वार आम्ही आज चेकआउट केला, मी काल आलेलो ऑफकोर्स. तर आता मी एका वेगळ्या डेस्टिनेशनवर चाललो आहे, राणीखेतला. सो तिथे जायला ऑलमोस्ट 6 hours लागतात आणि थांबून थांबून तर थोडा अजूनच उशीर होईल. तर बघू आता. म्हणून मी जास्त काही मेकअप वगैरे पण नाही केलाय की आपण आता जस्ट गाडीत बसणार आहे. आणि आम्ही मोस्टली तिथे पोचल्यावर संध्याकाळी वगैरे 1-2च स्पॉट आहेत तिथे जाणार आहे. आणि बस मग हॉटेलला जाऊन बघूया आजचा दिवस कसा जातो आपला. अर्धा रस्ता पोचलोय आणि आम्ही जेवायला ब्रेक घेतलेला. आता जेवलो, आता निघतो इथून. ऑलमोस्ट 4 वाजले. थोडा लेट थांबलो कारण हॉटेल पण नव्हतं, म्हणजे त्या रस्त्याला जिम कॉर्बेटचा रस्ता आहे. ऑलमोस्ट मी जिम कॉर्बेट मध्येच आहे. तर तिथे एवढे काही म्हणजे असे ढाबे वगैरे नाही आहेत. तर आम्हाला असं रेस्टॉरंट वगैरे थोडं शोधायला टाईम लागला. पण आता आम्ही जेवलोय, निघतो आता. इथून पोचायला पण अजून 2.5-3 तास लागू शकतात वाटतं. आम्हाला सनसेटच्या आधी पोचायचं म्हणजे थोडंसं फिरता येईल. बघू आता कसं. Later that same evening. आज ना खूप अंधार झालेला, म्हणून मग आम्ही असा विचार केला की आपण उद्या सगळं फिरू. सगळं म्हणजे इथे जास्त काही नाही, थोडंफार आहे, तर ते आम्ही उद्या फिरू. आता तर आम्ही हॉटेलमध्ये आलो, थोडा अंदाज झाला म्हणजे, म्हणून मग विचार केला की उद्या फिरू. मला उद्या दाखवते आम्ही ते काय काय फिरणार. आता तरी मी जस्ट हॉटेलमध्ये पोहोचली आणि हॉटेल मस्त आहे. तर इथून रात्री मस्त वाटतं, म्हणजे एवढं दिसत नाहीये पण ते कळत आहे की असं एकदम पूर्ण पॅनोरामिक दिसतं. बट उद्या सकाळी तुम्हाला दाखवते की कसं दिसेल आणि काय. खूप मस्त वाटतं. हाय गाईज, दिस इज द नेक्स्ट डे. सो सकाळी फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही आमचा पहिला स्पॉट आज आहे काली माता मंदिर. आणि त्यानंतर आम्ही गोल्फ कोर्स बघायला जाणार आहे. दाखवते आता मी. हे थोडंसं काय बोलतात, चढण आहे, म्हणजे जास्त नाही आहे, 100 मीटर. हेलो हेलो गाइस, हम अभी आज पहाड़ चढ़ रहे हैं गाइस। आप देख सकते हो कल क्या वैसा ऐसा हमारा सर भी ऐसा ऐसा हो रहा है। फटाफट 1 million व्यूज ला लेके आ जाओ. ओके, थैंक यू. शेअर, लाईक, सबस्क्राईब. हा, हे इम्पॉर्टंट आहे. हे जे आहे ना ते कालीचं मंदिर आहे. मस्त आहे सगळं, मस्त एकदम शांतता आहे. चांगलं मंदिर आहे, इथे येऊ शकता तुम्ही. मस्त वाटतं. नाही नाही, इतना बड़ा नहीं वो, दिस इज डैम ह्यूज. नुकसान नाही करायचं त्याचा. नुकसान नाही, हे अजून भाई खतरनाक आहे. फर्स्ट टाइम बघतो. गाईज, आम्ही राणीखेत फिरलो आणि राणीखेत कुठे आलो आपण. हा ब्लॉग बनायला विसरलो. त्या होतं कधी कधी. मुद्दाम कर नका, तू तुला घेणार आहे. तू रेडी अचानक भयानक. हा, तर आता आम्ही नैनितालला पोहोचलोय ऑलमोस्ट. इथे आपण कैची नाही, ते त्यांना नाव नैनिताललाच. कैचीधामच्या पुढे आलोय. कैचीधामच्या पुढे आलोय. सगळं पायावर पडलोय, तिथे मस्त फिरलोय. आणि आता इथे आलोय द ओक रेस्टॉरंट मध्ये खायला. मी तुम्हाला याचा रिव्ह्यू नाही देणार आहे कारण मला माहितीये कसं असणार आहे, पण अजून काहीच नाही खायला. नाही, चांगलं असेल गाईज, होप करा की चांगलं असेल. ट्रस्टिंग गॉड. बाय. काय बोलायचंय तुला? माझा ब्लॉग थोडी आता तू बोलला मला सांगून नाही करत, मग मी तुला सांगितलं. ओके, काय नाही, आता तर बुके खायला आलो. काय आलं नाही बोललो पाहिलं तू का.
मी व्लॉगिंग विसरून जाईल रे. ये 2 लिया, ये 1 लिया, तो कितना हुआ? अभी काय वाले खा बस. सेल्फ सर्व्हिस. आपका सर वो है चिल्ली वो. हाँ, 1 चिल्ली पनीर चिल्ली और 2 पानी की बोतल. अरे मेरे भाई मेरे शेजवान फ्राइड राइस का क्या ये प्राइस है? हो गया तेरा हो गया 200? 220. 20 और पानी का बॉटल का 220 पनीर चिल्ली कितना है? तो मेरे से तो 280 रुपए क्यों लिया? ह्यांना बिल Plus? करता नाही येते मग आम्हीच करतोय आता. प्लस 220 प्लस पानी का ऑर्डर कितने का था तेरे पास? 40 रुपए. 40? बोतल ली ना 2 बोतल. हाँ, 2 दोन बोतल लिए तो बॉटल 40. 40. बरोबर. और उसके बाद पनीर चिल्ली का कितने बचे मेरे को? 350. अभी ये हो गया एक पनीर चिली. एक पनीर चिल्ली 350. अरे 300 बोलतोय तू 50 काय लावतोय? 350 मी बघितलं. आणि 2 पाणी बॉटल. इसको रख दो लो. पानी बॉटल. इसको रख लो. 2 पानी बॉटल 40. 750. मैं तू दिया मेरे को. सो गाईज आम्ही मध्ये रस्ता विसरलेलो बट आम्ही आलोय आता इथे नैनितालला हॉटेलमध्ये चेक इन केलंय. इथे रूम कनेक्टेड आहेत, मी तुम्हाला नंतर दाखवू. गेलेला 100,000 रुपये जास्त. काय बोलायचंय? काय आम्ही दरीत आहे सध्या दरी. कसं झालं हे. हाय गाईज, दिस इज द नेक्स्ट डे. मी आत्ता नैनितालमध्ये आहे आणि माझ्या एनर्जी सारखा माझा व्हॉइस पण गेलाय, मला बोलता नाही येते नीट. बट आता मी नैनिताल फिरणार आहे. इथे नैनादेवी टेम्पल आहे, मॉल रोड फिरू आणि मग बाकीचे सगळे पॉइंट्स बघूया. आता दिवस कसा जातोय. तर माझी एनर्जी का लो आहे? इट्स बट ऑब्वियस, मला पिरियड्स आले. दर ट्रिपवर मला पिरियड्स आलेच पाहिजे, त्याशिवाय ट्रिप कशी होती. मी थोडी वैतागली आहे बट ठीक आहे. आज आम्ही बोटिंग करायला जातोय. जाऊ की नाही नक्की नाही, तिथे चाललो आहे तिथे बोटिंग करतात. मग आपण बघूया कसं काय. मला करायची बोटिंग, मस्त वाटतं मला. बोटिंग करायला खूप आवडेल, खूप मजा येते. त्याचे पैसे वगैरे काय ते मी सांगते तुम्हाला 2 मिनिटात. सो गाईज इथे हाफ राऊंड आणि फुल राऊंड आहे, ज्यात एका बोटमध्ये 3 लोकच बसू शकतात. तर आम्ही हाफ राऊंड घेतला, आम्ही फुलच करतो ह्याचं. तर फुल राऊंड 420 आहे आणि हाफ राऊंड 320 आहे. तर आम्ही मग विचार केला की कशाला मग हाफ कशाला, फुल कर. मग फुल राऊंड करतो आम्ही 420ला फॉर 3 पर्सन्स. एका बोटमध्ये 3च बसू शकतात. सो ना इथे संध्याकाळची किंवा रात्रीची जेवढी थंडी असते ना तेवढी दुपारी, म्हणजे हवा चालू आहे, थोडीफार थंड हवा चालू आहे मध्ये, पण गरमी अशी फील होते, असं ऊन आहे खूप. आणि आता तर 11:30 झालेत, बट नंतर थोडंसं अजून वाढेल. बाकी तर ठीक आहे. आता मी मॉल रोड फिरायचा विचार करत होतो, पण इथे सगळे बोलतात की आत्ता मॉल रोडवर गाड्या चालू असतात संध्याकाळी 5-6 ते जसं 8-8:30 पर्यंत
गाड्या बंद करतात ते तिथे. त्या पूर्ण असं एकदम प्रॉपर मार्केट लागतं. आता पण चालू आहे सगळं, पण आता थोडं कमी असणार असं त्यांचं म्हणणं आहे. बघू आता काय ठरतंय आमचं. परत संध्याकाळी यायचं की आता फक्त एवढंच येणार आहे, बघू. टोचलं ना हा बस आलं पुसू नकोस असाच राहू दे 5 मिनिटं थांबवतो काय काय माहिती आता उलटी येत नाही केल्यावर उलटी आली तर क्या होता है जलन जलन हो रहा है बट उससे क्या होता क्या है जलन हो रहा है हाँ जलन मारून गेला आम्ही पण आहे कदम कदम म्हटलं अरे मग जळते नाही होणार ते हे लाल झालंय. माझ्या बायकोच्या पायाला मारलं डोपरावर पम्याच्या पायावर. हाय गाईज, सो मी हॉटेल रूममध्ये माझ्या आणि नैनितालमध्ये आज आम्ही नैनादेवी टेम्पल बोटिंग केली अँड देन मॉल रोड फिरलो आणि तिथे जेवलो आणि मग हॉटेलमध्ये येऊन आमचं भीमताल वगैरे नंतर आम्ही एक्सप्लोअर करायला. आता म्हणजे बाकीचे गेलेत, मी गेली नाही आहे. मी हॉटेल रूमवरच आहे बिकॉज मला थोडं बरं नव्हतं वाटत. तर यात आय गेस मी लास्ट म्हणजे स्टार्टिंगचे 3-4 दिवस 4-5 दिवस चांगलं ब्लॉग केलं, बट त्यानंतर बिकॉज ऑफ पिरियड्स आणि थोडंफार मला सर्दी वगैरे पण आहे आय गेस, मला असं फील होतं. तर सो त्यामुळे थोडंफार माझी एनर्जी लो होती, प्लस ब्लॉग पण नीट नाही करता आलं मला. सो म्हणून मग मी हे थोडंसं शॉर्ट म्हणजे असं मला एकदम असे बीट्स अँड पीसेस दिसतील, बट बस आहे हे एवढंच आहे आता. तर मला असं वाटतं आता आम्ही उद्या दिल्लीला निघणार सकाळी. सो मला असं वाटतं आपण हा व्लॉग इथेच संपवूया, ही सिरीज इथेच संपवूया उत्तराखंडची, आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उत्तराखंडमध्ये तुम्हाला काय आवडलं, म्हणजे माझ्या व्लॉगमध्ये काय आवडलं जास्त. बाकी तर मी थोडंफार शूट करायचा प्रयत्न केला. बघू अजून काय, जर काही गोष्टी मिस पण झाल्या बिकॉज मी थोडं विसरते व्लॉग करायला कधी कधी, पण ठीक आहे. मला जेवढं जमलं तेवढं मी सगळं सांगितलं, इन्फॉर्मेटिव्ह थोडं ठेवलं आहे. बाकी काही नाही, बस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.